आपण पाहत आहात जनतेचा खरा आवाज विजय वार्ता न्यूज। मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आपल्याकडून, काय म्हणाल आपण? सर्वांना प्रथमतः जय भीम जय शिवराय। मी प्रवीण गरबडे, छत्रपती संभाजीनगरचा एक शिवसेनेचा एक कार्यकर्ता आहे। मी सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री आमदार संजयजी शिरसाट साहेब व माजी महापौर तथा नगरसेवक त्र्यंबकजी तुपे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेचा मदत कक्ष हा स्थापन झालेला आहे। शिरसाट साहेबांनी आज याचं उद्घाटन केलेलं आहे आणि प्रमुख पाहुणे म्हणून कोण कोण उपस्थित होते? प्रमुख पाहुणे म्हणून स्वतः शिरसाट साहेब आम्हाला उपस्थिती लाभली त्यांची। त्र्यंबक तुपे साहेब आणि नंदू घोडिले साहेब आले होते। इतर शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, इतर सामान्य होते। कार्यकर्त्याची बैठक हे नवीनच पाहायला मिळालं। मराठवाड्यात पहिल्यांदाच असं पाहायला भेटतं। पुणे मुंबईला बघत होतं मदत केंद्राचं, काय म्हणाल तुम्ही? कशी आवड निर्माण झाली याबद्दल तुम्हाला? अशी आवड निर्माण झाली की जे आपले उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब, हे खूप म्हणजे शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केले आहे आणि त्यांनी अशाच लोकांसाठी, नागरिकांसाठी समाजसेवेचे कार्य करत आले। त्यांच्या प्रेरणेतून आम्ही हा मदत कक्षाचा स्थापना केली आहे। काय काय मदत करणार आहे सर? यामध्ये प्रामुख्याने आम्ही वैद्यकीय सहायता याला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि स्वयंरोजगारावर आम्ही खूप भर देणार आहे की बेरोजगार जे आजच्या पिढीतील बहुतेक तरुण जे बेरोजगार आहे यांना उद्योजक कसं बनवता येईल, CMEGP, PMEGP, जिल्हा उद्योग केंद्राच्या ज्या काही गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्या आम्ही इथे त्यांचं मार्गदर्शन करून आम्ही त्या अंमलात आणणार आहे। हे आमचं या पाठीमागचं उद्दिष्ट आहे। परत अजून इथे आम्ही RTI अंतर्गत जे विद्यार्थ्यांचे फॉर्म वगैरे भरण्यात येतात ते सुद्धा आम्ही मोफत, शासकीय ज्या काही सुविधा योजना आहेत त्या आम्ही इथून मोफत देणार आहोत। या निमित्ताने नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार? नागरिकांना हेच आवाहन करणार की नागरिकांनी जागरूक व्हावे आणि जो आपण मदत कक्ष उघडलेला आहे, स्थापन केलेला आहे, त्याचा लाभ घ्यावा। त्यांनी कॉन्टॅक्ट करावा, मदत करावी। आम्ही त्याचं निराकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो। प्रभागापुरती आहे का शहराची आहे? प्रथम तर शिरसाट साहेबांचं खूप खूप धन्यवाद। मी त्यांना फक्त एक प्रभाग क्रमांक 20 फक्त एवढंच त्यांना मागितलं होतं की मला प्रभाग क्रमांक 20चं मदत कक्ष म्हणून पाहिजे। महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत, त्यापैकी शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही ही समस्या आहे। तर त्या विद्यार्थ्यांना आपण महाविद्यालयात जाऊन मदत करणार आहे की त्यांनी इथं येऊन आपली मदत घ्यावी? सध्याला तर आम्ही इथूनच मदत करणार आहोत, पण भविष्यात आमच्याकडून जेवढं होईल, जसं आता आम्हाला जसं समस्या कळतील त्याचं निराकरण कसं करता येईल हे आम्ही प्रयत्न करू आणि सॉल्व्ह कसं करता येईल त्याच्यावर सोल्युशन कसं काढता येईल हे बघू। आपल्या संपर्क कार्यालयाचा ॲड्रेस सांगू शकता का? माझा संपर्क कार्यालय आहे सौजन्यनगरमध्ये, गटला निवासी येथे, छत्रपती संभाजीनगर। आता तुम्ही सांगत होते मदत कक्षाच्या व्याप्तीबाबत सांगत होते। व्याप्ती अशी आहे की मला साहेबांनी, मी त्यांना प्रभाग क्रमांक 20चं मदत कक्ष मागितला होता, पण साहेबांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी सोपून शहरी विभाग
शहरी विभागाचा हा मदत कक्षाची पहिली शाखा आहे. अशा अनेक शाखा आपल्याला नागरिकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. असे होतकरू जे तरुण आहे, ज्यांना खरंच समाजसेवेची इच्छा आहे, अशांना आपण प्रोत्साहन देऊन जागोजागी प्रत्येक प्रभागात आपण मदत कक्षाची स्थापना करणार आहोत. आरोग्य विभागाच्या खूप साऱ्या समस्या असतात, त्या सुद्धा सोडवल्या जातील की आपल्या मदत? हो, आरोग्य विभागाच्या ज्या काही समस्या लोकांना दुर्धर आजारांना, किडनी विकार, हार्ट अटॅक, मेंदू विकार, असे काही सामान्य नागरिकांना जेव्हा प्रॉब्लेम्स येतात तेव्हा त्यांना सहायता कक्ष म्हणून एक आपण त्यांना प्रोत्साहन देणार आहे की मुख्यमंत्री सहायता निधी आहे. त्याच्यासाठी आपण इथून फॉर्म वगैरे भरून त्याचा पाठपुरवठा करून मुख्यमंत्री सहायता निधी त्यांना आपण मिळवून देऊ. मदत कक्षाशी संपर्क करण्याची व्यवस्था काय आहे? मदत कक्षाचं आज हे संपर्क कार्यालयच आहे आणि एक व्हॉट्सअप नंबर देणार आहोत आणि एक पोर्टल पण आपण तयार करणार आहोत की सगळ्यांना इथून पुढं मदत कक्षाचं कॉन्टॅक्ट होईल. आता सोशल मीडिया, तुम्ही मीडिया इतकी पॉवरफुल आहे की त्याला व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. वेळ काय राहील त्याची? सकाळी 10 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू राहील, पण मी नागरिकांसाठी नेहमी तत्पर राहणार 24 तास. पत्ता सांगा सर मदत. आपल्या मदत कक्षाचा पत्ता आहे सौजन्यनगर, छत्रपती संभाजीनगर, गठला निवासी येथे.